वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने जर विचार केला तर आजचा दिवस अतिशय महत्वाचा दिवस आहे. आषाढ शुद्ध चतुर्दशी आज ना, बरोबर ना. म्हणजे आज श्री संत सावता महाराजांचा समाधी सोहळ्याचा दिवस आहे. सावता महाराजांची पुण्यतिथी म्हणा किंवा संजीवन समाधी सोहळा म्हणा, कुठलाही शब्द वापरला तरी तो संयुक्तिक वाटतो. दुसरी एक घटना बघा, श्री संत नामदेव महाराजांचा देखील समाधी सोहळा आजच साजरा केला जातो वारकरी संप्रदायामध्ये. तिथीचा क्षय आल्यामुळे हे दोन सोहळे आजच्या दिवशी साजरे केले जातात. मुद्दा मला हा सांगायचा आहे की सकाळी दिवस उगायच्या टायमाला सावता बाबा हे समाधीस्थ झाले. योग प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांनी स्थूल देह या ठिकाणी ठेवला. योगाचे ज्ञाते होते महाराज म्हणून ऐका, सावता बाबांचे गुरु जर असा कोणी आपल्याला शब्द विचारला तर सावता महाराजांचे गुरु स्वतः पांडुरंग परमात्मा आहे. कोण आहे गुरु? सावता महाराजांचे गुरु पांडुरंग आहे. ज्या वेळेला आरणभेंडी नावाचं गाव माढा तालुका सोलापूर जिल्ह्यामध्ये, त्या आरण या ठिकाणी हे सावता बाबा त्या ठिकाणी राहत असताना मळ्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचं काम होतं ना, सगळं काम करायचे, शेतीचं काम आपण जे करतो ते. तर तिथे योग प्रक्रियेच्या माध्यमातून ज्या वेळेला पांडुरंगाचं ध्यान करायचे, स्वतः पांडुरंग परमात्मा तिथे प्रगट होऊन मस्तकावरती हात ठेवला आणि पांडुरंग परमात्म्याने स्वतः त्यांना दीक्षा दिली. म्हणून महाराज म्हणतात ना, आपणची देव होय गुरु. हे प्रत्यक्ष सावता बाबांच्या बाबतीमध्ये ही घटना खरी घडलेली आपल्याला बघायला मिळते. मूळ सावता बाबांचं घराणं हे सांगली जिल्ह्यामध्ये मिरज संस्थांच्या जवळ औंध नावाचं गाव. तिथे तुम्ही इतिहास नेहमी वाचला असेल. तिथून हे पुढे आलं. पुढे प्रकार आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. सकाळी ती सावता बाबाची पुण्यतिथी साजरी करतात महाराष्ट्रामध्ये. आज आम्ही दुपारी सावता बाबांच्याच पुण्यतिथीचा उत्सव म्हणजे समाधी सोहळ्याचं कीर्तन करून आपल्याकडे आज एक वेगळ्या थाटणीचा अभंग घेऊन आपल्यासमोर मी आलोय. ऐका, त्या अभंगाचा विचार आपल्याला आपल्या नियोजित वेळेमध्ये करायचा आहे. अभंग तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा सगळ्यांच्या परिचयाचा आहे. या अभंगामधून तुकोबारायांनी तुमचं माझं दुःख बघून आपलं दुःख दूर होण्यासाठी भगवान परमात्म्याकडे या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारा प्रार्थना करत आहेत. पण या अभंगाच्या प्रकरणाचा जर विचार केला तर परचक्र नावाच्या प्रकरणामधला तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. प्रकरण कोणते? झोपले नाही ना, बसलेले? मोठ्याने बोला, कोणतं प्रकरण? परचक्र नावाचं प्रकरण. लक्ष देऊन ऐका. तुकोबाराच्या अभंग गाथेचा जर विचार केला तर तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये परंपरेने वर्गीकृत केलेले अनेक प्रकरण आपल्याला गाथेमध्ये बघायला मिळतात. त्याच्यामध्ये सालू मालू नावाचं प्रकरण आहे 7 अभंगाचं. व्यभिचार भावाच्या प्रकरणातले अभंग काही आपल्याला बघायला मिळतात. डोह नावाचं प्रकरण तुकोबाराच्या गाथेमध्ये बघायला मिळतं. त्यानंतर 100 अभंगाचं प्रकरण आहे तुकोबाराच्या गाथेमध्ये. त्या प्रकरणाचं नाव आहे बाळ क्रीडा नावाचं प्रकरण. आता ऐका, इथे श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात आपण. कितवा दिवस आहे आजचा? 5वा दिवस आहे आपल्या उत्सवाचा. श्रीमद भागवत कथा 18,000 श्लोकाची संहिता, 335 अध्याय, 12 स्कंद, 3 संवाद मुख्य भागवतामध्ये आहेत. आणि ज्यांच्या मुखारविंदातून आपण ही कथा श्रवण करत आहात ते आमचे मित्र असणारे कृष्ण महाराज शास्त्री. तर मला मुद्दा हा सांगायचा आहे की भागवताचं महात्म्य ऐकल्यानंतर अनेक लोकांच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होते की भागवत आम्ही वाचावं आणि भागवत वाचलेलेचं पुण्य आमच्या पदरामध्ये पडावं असं अनेक लोकांना वाटतं. पण भागवत आहे ते हिंदीमध्ये वाचता येत नाही, बरोबर ना? हो म्हणते, हिंदीत आहे का? बुंदी हा ना तुम्ही? बुंदी कशात आहे? कोणत्या भाषेत आहे? काय हाणून घेऊ का तुमच्या पुढे? बोला ना. संस्कृत मध्ये ना. श्रीमद भागवत कुणीतरी मराठीत म्हणलं का इकडून? श्रीमद भागवत संस्कृत मध्ये. आता संस्कृत आपल्याला नीट हिंदी बोलता येईना, मराठी नीट बोलता येईना, आपल्याला संस्कृत कसं वाचता येईल? पण या मावमावल्या ज्या असतात ना भागवताला कथेला या गर्दी जास्त करतात. पण आता भागवताचं महात्म्य ऐकलं की प्रत्येकीला वाटतं किंवा प्रत्येकाला वाटतं की ते भागवत आम्ही आमच्या घरामध्ये वाचावं, पण नाही वाचता येत आपल्याला. मग भागवत वाचलेलंच पुण्य पदरामध्ये पाडायचं असेल तर काय करायचं? काय नाही, एकच करा. तुकोबारायांनी 400 वर्षापूर्वी हा प्रश्न आपला सोडवलाय. आमचे गुरुजी आम्हाला म्हणायचे की ज्याला कुणाला वाटतंय ना भागवत वाचलेलंच पुण्य मिळावं, तुकोबारायांनी मराठीमध्ये 100 अभंग लिहिलेत गाथेमध्ये. एक प्रकरण एक स्वतंत्र, त्या प्रकरणाचं नाव आहे बाळ क्रीडा. ते बाळ क्रीडेचं पारायण केलं म्हणजे भागवत वाचलेलंच पुण्य मिळतं. कारण तुकोबारायांनी आख्या भागवताचं सार 100च अभंगामध्ये गुंफलंय आणि आपल्या समोर ठेवलंय. किती गोड अभंग आहेत महाराजांची बाळ क्रीडेतले. ऐका, पहिला अभंग आहे तुकोबारायचा त्यातला. देवादिदेवा जगत्रया जीवा परी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णे गुणना
ऐसे देई प्रेम काही कळा. 100 अभंगाला एकच ध्रुवपद, माझी वाणी तुझे वर निगुण नाम. याचा अर्थ असा की ज्याला कुणाला वाटतंय भागवताचं पुण्य मिळावं, बास त्यांनी फक्त बाळक्रीडेचं पारायण करायचं. प्रकरण आहे अभंगामध्ये. मुद्दा माझा असा आहे की अशा अनेक प्रकरण आहेत, पण त्या अनेक प्रकरणापैकी आज अभंग तुमच्या समोर मी ठेवलाय. तो अभंग एका विशिष्ट प्रकरणातला, त्या प्रकरणाचं नाव परचक्र नावाचं प्रकरण. पण बसलेल्यापैकी मी सगळ्यांना प्रश्न विचारतो, मला सांगा, प्रकरण तुकोबराच्या गाथेमध्ये अनेक आहेत, पण नक्की कुणाला सांगता येईल का तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये अभंग किती आहेत? सांगताय कुणी? खाली बसलेले, इकडले नाही, इकडले कोण? कोणी सांगू शकतं का? तू म्हणा आता, तूच सांग, तुला कशाला आणलंय आम्ही इथं? हा, आम्हाला विचारतो का? पण कुणाला, ज्याला कुणाला सांगता येईल ना त्याने मी बक्षीस देतो त्याला 5 रुपये. ह्या दोघांनी दिल्यावर नंतर दिला, कीर्तन संपलं. तुम्हाला किती अभंग आहेत कुणाला सांगता येईल? हा, इकडून कोणीतरी सांगितलं किती? 4092 अभंग आहेत. कुणाच्या गाथेमध्ये ते हे गाथेमध्ये आहेत देवडीकरांच्या. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये लक्ष देऊन आहे का, देवडीकरांची गाथा ही प्रमाण मानली जाते आणि त्या देवडीकरांच्या गाथेमध्ये अभंगाची संख्या आहे 4092. नवीन जगद्गुरु तुकोबराज संस्थांनी देहू गावामध्ये छापलेल्या गाथेमध्ये अभंगाची संख्या आपल्याला बघायला मिळते 4435. आळंदीमध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची गाथा आहे, त्याच्यामध्ये अभंगाची संख्या कमी अधिक आहे. साखरे परंपरेची एक गाथा आहे, त्या परंपरेमध्ये, कराडकरांच्या परंपरेमध्ये कमी अधिक आपल्याला अभंग बघायला मिळतात. पण ऐका, नक्की 4000पेक्षा जास्तीचे अभंग गाथेमध्ये आहेत. आणि मग ते सगळे अभंग वेगळ्या वेगळ्या प्रकरणामध्ये परंपरेने जुन्या लोकांनी वर्गीकृत केलेले बघायला मिळतात. परचक्र नावाच्या प्रकरणात अभंग किती आहेत? तर त्या प्रकरणामध्ये अभंग फक्त 3च अभंग बघायला मिळतात. पहिला अभंग त्या प्रकरणामधला आहे ऐसा हा आकांत न देखवे डोळा. दुसरा अभंग आहे काय म्या मानावे हरिकथेचे फळ. आणि त्या प्रकरणामधला तिसरा अभंग आज सेवेसाठी निवडलेला भीत नाही आता आपुल्या मरणा विठाला. हे प्रकरण तरी का निर्माण झालं तुकोबराच्या जीवनामध्ये, त्याचा एक पार्श्वभूमी सांगतो, इतिहास सांगतो, अभंगामध्ये प्रवेश करतो. ऐका, त्या कालावधीमध्ये घटना अशी घडली. ऐका, तुकोबराय म्हणजे महान संत आणि तुका विष्णू नाही दुजा असं वर्णन रामेश्वर भट्टाने त्यांचं केलंय. आता म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही. आता एवढे मोठे तुकोबराय, त्यांची कीर्ती वाऱ्यासारखी महाराष्ट्रामध्ये पसरली. अरे कुणीतरी वाऱ्याती माप झाले सज्जनाचे कीर्ती मुखत्याचे नारायण. कीर्ती मुखत्याचे नारायण. वाऱ्याती माप झाले सज्जनाचे कीर्ती मुखत्याचे नारायण. कीर्ती मुखत्याचे नारायण. वाऱ्या हाती माप आले सज्जनाच किती मुख त्याचे नारायण. किती मुख त्याचे नारायण. वाऱ्या हाती माप आले सज्जनाचे मुख त्याचे नारायण. त्याचे नारायण. सज्जन संत माणसाची कीर्ती वाऱ्यासारखी पसरत असते. स्वतः कीर्तिमुख नारायण बनून भगवान परमात्मा अशा संतांची कीर्ती उज्ज्वल करत असतात. ऐका, महाराष्ट्रामध्ये कीर्ती ज्या वेळेला तुकोबरायची वाऱ्यासारखी पसरत होती, तीच कीर्ती त्या काळचे महान असणारे एक राजे महाराष्ट्रामध्ये काम करत होते, जन्माला आले होते. त्यांचं नाव आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती ही कीर्ती गेली. कुणाची? बोला मोठ्याने, खालचे उत्तर द्या. कुणाची? तुकोबरायची कीर्ती. आणि मग तुकोबरायची कीर्ती ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती गेली, अरे मग तुकोबरायची एवढी कीर्ती ऐकल्यानंतर राजेंच्या मनामध्ये विचार आला, अरे आपण कधीतरी या संतांना भेटायला गेलं पाहिजे. आणि मग शिवाजी राजेंची तुकोबरायची अधूनमधून भेट होत असायची. आता इतिहासामध्ये पुरावेत, त्याच्याकरता आपण गाथा वाचल्यानंतरही आपल्या लक्षात येईल त्या दोघांची भेट होत असायची. पण एक शहाणी माणसे जुनी जाणती तुम्ही म्हणून एक मुद्दा इथे मांडतो, लक्ष देऊन ऐका. त्याच कालावधीमध्ये रामदास स्वामी नावाचे संत देखील महाराष्ट्रामध्ये होते. 2 वर्ग महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. एक वर्ग महाराष्ट्रामध्ये असा आहे
की तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट होत असायची. एका वर्गाला मान्य नाही महाराष्ट्रातल्या, आणि एक वर्ग महाराष्ट्रामध्ये असा आहे की रामदास स्वामींची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट होत असायची, हे एका वर्गाला मान्य नाही. बरोबर ना? दोन प्रवाह आपल्याला बघायला मिळतात महाराष्ट्रामध्ये. पण मला तरी असं वाटतंय कदाचित त्या दोघांची पण भेट होत असायची शिवाजीराजांबरोबर. का? त्याचं कारण असे, दोघांची पण कामं महाराष्ट्राच्या दृष्टीने फार मोठी आहेत. रामदास स्वामीचं बी काम मोठं आहे, आणि तुकोबारायचा तर विचाराचा जागर प्रत्येक महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यामध्ये त्यांच्या विचाराचा जागर होते. काम मोठं आहे तुकोबारायचं. मुद्दा माझा असा आहे, तुकोबारायची आणि राजेंची भेट होत असायची. कधी कधी छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायच्या कीर्तनाला येऊन बसायचे. विशेष करून आपल्या गावातील परिसरातली तरुणांनी माझं वाक्य लक्ष देऊन ऐका. छत्रपती शिवाजी राजे एवढे मोठे होते, पण एवढ्या व्यस्त कारभारामधून काही वेळ काढायचे आणि कीर्तन श्रवण करण्यासाठी समोर येऊन बसायचे. कुणाच्या? तुकाराम महाराजांचे. हे आपण शिकलं पाहिजे ना. मला आनंद वाटला की हे दोन पोरांनी या ठिकाणी हे कीर्तनाच्या संत सेवेचं या ठिकाणी हे पुष्प उचललं त्यांनी. बघा ना, मित्र असावेत चांगल्या मार्गाला नेणारे, नाहीतर अनेक मित्र दुसऱ्याला मित्राला फसवून त्या ठिकाणी कुठेतरी धाब्यावर घेऊन जातात आणि आयुष्य बर्बाद करतात. तिकडे नेणाऱ्या मित्रापेक्षा इकडं आणणारा मित्र बरा. यांना माझ्या शुभेच्छा की तुमची मैत्री टिकावी, चांगलं उत्तम आरोग्य लाभावं तुम्हाला, आणि अशीच बाबांची सेवा, संप्रदायाची सेवा या दोघांकडून घडावीत. मला मुद्दा हा सांगायचा आहे, तरुणांनी कीर्तनामध्ये आलं पाहिजे आणि आपल्या परंपरा, आपले पूर्वज, आपल्या संस्कार या गोष्टीचं ज्ञान करून घेतलं पाहिजे. हे आपण जतन केलं पाहिजे. अरे बाबांसारख्यांचे आशीर्वाद आहेत आपल्याला. आपण भलत्या सलत्याला मार्गाला जाण्यापेक्षा या मार्गामध्ये आलं पाहिजे. कीर्तना करता येऊन बसलं पाहिजे. तुकोबाराच्या कीर्तनाला महाराज साहेब असे समोर येऊन बसायचे आणि मग त्यांचं येणं असायचं. आणि एक वेळचा प्रसंग असा, पुण्याच्या जवळ लोहगाव नावाचं गाव, ऐका, त्या लोहगाव मध्ये पांडुरंगाचं मंदिर, आणि त्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये एक दिवशी कीर्तन ठरलं तुकाराम महाराजांचं रात्रीच्या वेळेला. आणि रायगडावरती एक दिवशी सकाळी सकाळी राजेंना जरा अस्वस्थ वाटायला लागलं. अरे आपण आज जरा तुकोबारायचं कीर्तन श्रवण केलं म्हणजे जरा समाधान लाभेल आपल्या मनाला. मग एका मावळ्याला बोलवून सांगितलं का, रे बघ त्या देहू गावातल्या महाराजांचं कीर्तन कोणत्या गावाला आहे, तिथे आपण कीर्तन श्रवणासाठी जाऊ. मावळा पुण्यात आला. पुण्यातून देहू गावामध्ये विचारलं कुठे कीर्तन या 2 दिवसात. लोकांनी सांगितलं, मावळे उद्या संध्याकाळी लोहगाव मध्ये रात्रीच्या वेळेला तुकोबाराय कीर्तन करणार आहेत. आनंद वाटला मावळ्याला. जाऊन राजेंना ही बातमी कळाली. अरे म्हणले उद्या लोहगावच्या मंदिरामध्ये तुकोबाराय कीर्तनाला येणार आहेत. राजेंनी ठरवलं कीर्तन श्रवण करायला जायचं. आणि मग बघा, ठरल्याप्रमाणे देहू गावामधून तुकोबाराय आले आणि आल्यानंतर पुण्याच्या जवळचं ते लोहगाव, आज त्या लोहगावची एक वेगळी ओळख आहे पुण्यामध्ये. ते पूर्वी खेडं होतं, पण आज इंटरनॅशनल लेवलचं तिथं एअरपोर्ट आहे ना. आपण सगळे ते येरवाडा, ते लोहगाव, सगळा भाग पुण्यामध्ये एकदम मध्यस्थी तो आलाय. पण पूर्वी ते खेडं होतं. आणि मग त्या मंदिरामध्ये कीर्तन, महाराज पुण्यामध्ये आले आणि तुकोबारायचं कीर्तन लोहगावमध्ये मंदिरामध्ये सुरू झालं. गच्च समुदाय असा मंदिरामध्ये कीर्तन श्रवण करण्यासाठी तुकोबारायच्या समोर बसला. आणि मग कीर्तनामध्ये जे रंगून गेले तुकाराम महाराज, आणि त्याच कीर्तनामध्ये वाट काढत राजे साहेब असे समोर येऊन बसले कीर्तन श्रवण करायला. आणि काय रंग आला कीर्तनामध्ये, ऐका. महाराजांचं कीर्तन डोळे लावून सुरू झालं. गाऊन नाचू विठू तुझा करू अनुवाद, हे गायले नाचायला लागले महाराज. रंग भरला कीर्तनामध्ये तुकोबारायच्या. राजेही दंगून गेले कीर्तनात. आणि बघा, घटना त्याच वेळेला एक घडली. त्या काळच्या गनिमांना, अर्थात त्या काळच्या मुस्लिमांना म्हणा किंवा औरंगजेबाच्या सैन्याला ही बातमी कळाली. अरे ते छत्रपती शिवाजी महाराज त्या पुण्याजवळच्या लोहगावच्या मंदिरामध्ये कीर्तन श्रवण करायला येऊन बसले. तो राजा, सैन्य नाही त्याच्या बरोबर, त्या मंदिरामधून तो राजा पकडायचा आणि त्या राजाला खलास करायचं, खात्मा करायचा. हा गनिमांनी प्लॅन आखला, ऐका. आणि त्याच अवस्थेमध्ये घोड्यावर बसलेलं ते धिप्पाडच्या धिप्पाड औरंगजेबाचं सैन्य, हातामध्ये नंग्या तलवारी घेऊन टाप 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 टापा टाकत ते सगळे घोडे आलं. सगळं सैन्य लोहगावामध्ये. आणि ज्या मंदिरात कीर्तन सुरू तुकोबारायचं, ऐका,
त्या मंदिराच्या अवतीभावती सगळीकडून वेढा टाकला त्या सैन्याने. तलवारी घेऊन वाट बघत होतं सैन्य, कधी कीर्तन संपतय आणि कधी या राजाला आम्ही पकडतोय. अरे हा राजा अनेक गनिमी कावे करून आपल्या लढ्याला शह देतो, तर आपण एखादा गनिमी कावा करून याला का पकडू नये. विचार करून बाहेर थांबलं ते सैन्य राजांना मध्ये पकडण्यासाठी. पण शहाणी माणसं ऐका कान उघडे ठेवून, ते सैन्य मध्ये गेलं नाही, वाट बघत होतं कीर्तन. बोला कशाची? संपण्याची. जर ठरवलं असतं त्या सैन्याने तर मध्ये जाऊ शकलं असतं का नाही ते सैन्य? कारण राजांच्या बरोबर सैन्य होतं का? उत्तरे नाही. ठरवलं असतं तर ते मुस्लिम सैन्य मध्ये जाऊन पकडू शकलं असतं राजांना, पण ते सैन्य मध्ये गेलं नाही का? अरे कुणीतरी एक महान संत, कुणीतरी एक साधू भगवान परमात्म्याचं कीर्तन करतोय, आराधना करतोय, भक्ती करतोय. त्याच्या भक्तीमध्ये, त्याच्या कीर्तनामध्ये व्यत्यय आणू नये, त्याला डिस्टर्ब करू नये, म्हणून आपण मध्ये जाता कामा नये म्हणून वाट बघत थांबलं ते सैन्य कीर्तन संपण्याची. म्हणून एक वाक्य ऐका, त्या काळच्या मुस्लिम लोकांना कीर्तनाची मर्यादा माहिती होती की कीर्तन सुरू आहे आणि मध्ये जाऊन कीर्तनामध्ये विक्षेप आणू नये. हे कुणाला कळत होती मर्यादा? मोठ्याने बोला, कुणाला? त्या काळच्या मुस्लिमांना. पुढचं माझं वाक्य ऐका. हो दुर्दैव या वारकरी संप्रदायाचं महाराष्ट्राचं, आजकाल आपल्याच हिंदू लोकांना कीर्तनाची मर्यादा कळेना. आपल्या लोकांना मर्यादा कळेना. लोकांना मर्यादा कळेना सोडा. अरे जे स्वतः कीर्तनकार म्हणून घेतात आणि या गादीवरती उभा राहतात, अनेक कीर्तनकारालाच कीर्तनाच्या मर्यादा कळेना. पाणी येतो डोळ्यात महाराजा बघितल्यानंतर. किती मोठ्या लोकांनी वारकरी संप्रदायासाठी स्वतःचं बलिदान दिलंय. निगमानंद बाबा सारखे बाबा, नारायणगडाच्या परंपरेमध्ये किती मोठे मोठे महाराज झालेत. या बीड जिल्ह्याने अनेक लोक मोठे मोठे साधू वारकरी संप्रदायासाठी खर्ची झाले. हे आणि दुर्दैव महाराज महाराष्ट्राचं आणि या समाजाचं आणि वारकरी संप्रदायाचं की या गादीवरती उभा राहिलेल्या लोकांना कीर्तनाच्या मर्यादा कळेनात. काहीही बोलायला लागले इथं उभा राहून, काही गप्पा मारायला लागले, टापा मारायला लागले आणि तुम्ही त्यांना दाद द्यायला लागले. लक्षात घ्या, सामान्य नाही कीर्तनाची मर्यादा. ऐका, काय ताकद असते कीर्तनामध्ये, सामान्य नाही कीर्तन. बाबा भगवान परमात्म्याचं स्वरूप प्राप्त करणारे हे साधन आहे. नवविधा भक्तीमध्ये कीर्तन ही भक्ती सांगितली. कीर्तन कला नाही, कीर्तन ही भक्ती. एक कीर्तनकार बोलता बोलता म्हणला कीर्तन करणं ही एक कला आहे. अरे 64 कलेमध्ये कीर्तन नाव शोधून गुरुजी सापडत नाही. कीर्तन कला नाही, कीर्तन काय एक भक्ती आहे. आज ज्यांचा समाधी सोहळा ते श्री संत सावता महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, अरे कीर्तनाच्या गादीची एवढी ताकद आहे. अरे वैकुंठातला भगवान परमात्मा या कीर्तनामध्ये येऊन थै 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 नाचतो, ही ताकद आहे कीर्तनाची. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, विठ्ठल गावोनी नाचू रंगी. अरे वैकुंठाचा भगवान परमात्मा आम्ही कीर्तनामध्ये आणतो, त्याला नाचायला लावतो आणि त्याच्याबरोबर आम्ही थै थै नाचतो. ही ताकद कशाची? रंग भरे कीर्तनात, आरे रंग भरे कीर्तनात, रंग भरे कीर्तनात, रंग भरे कीर्तनात. प्रेमे हरिदास नाचत, प्रेमे हरिदास नाचत, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. प्रेम हरिदास
असे देव उभा. ही कीर्तनाची ताकद. प्रेम आहे हरिदास नाच. सावता महाराजांनी सांगितलं की वैकुंठामधला देव आमच्या कीर्तनामध्ये येतो. अनेक लोकांच्या कीर्तनातून नाचला. जनाबाईंचं एक प्रमाण आहे का, आज ज्यांचा उत्सव आहे ना नामदेवांचा, त्या कीर्तनाचं वर्णन आहे. एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, चंद्र भागे वाळवंटी. हा एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, चंद्र भागे वाळवंटी. आपल्या मराठवाड्यातल्या महान संत गोदावरीच्या काठावरती ज्यांचा जन्म झाला, गंगाखेड निवासी श्री संत जनाबाई, त्या जनाबाईंचे हे वाक्य, हे शब्द, हा अभंग चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराज कीर्तन करायचे. कीर्तनाचा प्रसंग वर्णन केलाय. देव कसा येऊन नाचला ऐका. आपल्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र बंकट स्वामी महाराजांची ही चाल. कीर्तन नामदेव महाराजांचं, शब्द जनाबाईंचे, चाल बंकट स्वामींची. आणि अभंगामध्ये जनाबाईंनी शब्द वापरला एक टाळी. सगळ्यांनी एक वाजवा, एकच आवाज आला पाहिजे. एक 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 आवाज. एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, चंद्र भागे वाळवंटी. एकच टाळी झाली भागे वाळवंटी, चंद्र भागे वाळवंटी. ए माझा ज्ञान राजा, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाह्यावाटी, गोपाळासी लाह्यावाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, ज्ञान देवा बोला अभंग. ऐका. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तन करायचे नामदेव महाराज. नामदेव महाराजांनी डोक्याला पेटा, कमरेला उपरण, गळ्यामध्ये विना, मृदंग वाजवण्याकरता गोरोबा काका. संपूर्ण संत मंडळी टाळ घेऊन उभा. आणि कीर्तनामध्ये चाल कुणी म्हणायची हे सांगण्याचा अधिकार आपल्या मराठवाड्यातल्या संत जनाबाईकडे. जनाबाईंनी बघितलं, आळंदीचे माऊली ज्ञानोबाराय कीर्तनामध्ये आले. जनाबाई माऊलीला म्हटल्या, माऊली एवढ्या लागून आला, ते एक काम करा, घ्या टाळ आणि म्हणा चाल. हे जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, ज्ञान देवा बोला अभंग. हा नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. यांच्यासाठी टाळी वाजवा जरा जोरा. काय गोड कीर्तन झालं त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. आपण प्रमाण म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर उभा राहील. प्रत्यक्षात ज्या वेळेला घडलं असेल, लोकांची काय अवस्था झाली असेल विचार करा आपण, नाही का. कीर्तन नामदेवांचं. ए नामदेव कीर्तन करी पुढे देव, हे नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग. एवढा रंग आला कीर्तनात. विटेवरचा परमात्मा कीर्तनात येऊन थै 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 नाचायला लागला.
विचार करा ना हो, त्या कीर्तनकाराची काय ताकद असेल, काय ताकद होती नामदेव महाराजांच्या कीर्तनात. आज पुण्यतिथी आहे नामदेव महाराजांची. देव नाचत होता, कीर्तनात रंगच तेवढा आला, त्या रंगाचा विचार बघून परमात्मा नाचायला लागला. लक्ष द्या, कीर्तनामध्ये रंग कशामुळे येतो तर खरा कीर्तनाचा रंग अवलंबून आहे गायक लोकांवरती. जेवढे गायक चांगले तेवढा कीर्तनात रंग. चाल जोरदार झाली की कीर्तन जोरदार झालंच म्हणायचं. आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनात चाल कुणी म्हणली? बोला ना, कुणी म्हटली चाल? माऊलींनी म्हटली ना, आळंदीच्या माऊलीत ज्ञानोबारायांनी. आता एक वाक्य सांगतो ऐका. आता हे मोठी मोठी भाऊसाहेब महाराज, संजू महाराज, तिकडून खामकर महाराज, गणेश महाराज, ही सगळीच मोठी मोठी गायक आहेत आपल्याकडे. आमच्या सारख्या गायकाने जर कीर्तनात चाली म्हणल्या तर कीर्तनात रंग येतो. येतो का नाही? हो म्हणा ना, आम्हाला बरं वाटायसाठी तरी. येतो का नाही? हो येतो. आपलंच आपण म्हणा हो का नाही. आमच्या सारख्या गायकाने जर कीर्तनात चाली म्हटल्या तर कीर्तनात रंग येतो. पुढचं वाक्य आहे का? अहो, आमच्यासारखे लाखो गायक लोक ज्या माऊली ज्ञानोबारांच्या चरणाच्या जवळ बसून शिकतात ते माऊली चाल म्हणायला रंग आला नसेल? काय रंग आला त्या कीर्तनात? हे अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे विठू ए नाचू लागला. नाचायला लागला देव. परिणाम बघा, नाचता नाचता देवाचा. हा पाठ आहे तुम्हाला पुढचं काय? गळला पितांबर देवाचा, गळला पितांबर. एवढा नाचला देव, कमरेचा पितांबर कधी गळून पडला देवाला पत्ता लागला नाही. एवढा देव नामदेव महाराजांच्या कीर्तनात त्या दिवशी नाचला. आणि मला वाटतं त्या दिवसापासून एक पद्धत सुरू झाली असेल. लव महाराज कोणती हो? खालून कोणतरी सांगितलं. कशाची पद्धत? कंबर बांधायची. कशामुळे? हे गळू नये म्हणून का? आपण आता देवा एवढे आपण एवढ्या थोडंच मारतो देवा एवढे. आमचं नाही गळत, काळजी करू, आम्ही नाही उड्या मारीत नाही का? हो, देव नाचला, उड्या मारून नाचला. देवाच्या कमरेचा पितांबर गळाला. तिथे एक संत बसलेले होते, ते उठले, त्यांनी देवाचा हात धरला. पुढचं वाक्य ऐका. ते संत होते कोण? तर मुसलमान कुळामध्ये ज्यांनी जन्म घेतला, काशी निवासी असणारे श्री संत कबीर महाराज. हे जे उदाहरण आहे ना, वारकरी संप्रदायामधली सर्व समावेशकता तुमच्या माझ्या समोर ठेवते. अरे कबीर हे मुसलमान होते, पण अधिकार एवढा होता संप्रदायामध्ये, भल्या समाजामध्ये देव नाचायचा, कमरेचा पितांबर गळायचा, तर त्याला सावध करण्याची ताकद कुणाची नसायची. कबीर उठायचे आणि देवाचा हात धरायचे. हा अधिकार कबीरांचा होता आपल्या संप्रदायामध्ये. हे सावध होई देवा ऐसे बोले कबीर, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे, पांडुरंग पुढे देव नाचे पांडुरंग. एवढं गोड कीर्तन, कीर्तनामध्ये परमात्मा येऊन नाचायचा. लक्षात आली तुम्हाला कीर्तनाची ताकद? सामान्य नाही, गप्पा गोष्टी मनोरंजनाचं साधन नाही. ती नवविधा भक्तीपैकी एक भक्ती, भगवान परमात्म्याशी डायरेक्ट कनेक्ट करण्याची भक्ती म्हणजे कीर्तन. एवढी ताकद कीर्तनामध्ये. आपल्याला ती कीर्तनाची मर्यादा कळाली पाहिजे. ऐका, त्या काळच्या मुस्लिमांना कळत होती. आपण कुठे सध्या? हे कुठं चाललंय आपलं? हा हा, कोणत्या गावात? शिवाजी, बरोबर आहे, लोहगाव. आपण थोडा वेळ कुठं थांबायचं आपल्याला सगळ्याला? लोहगाव. इथं नाहीत आपण सध्या मंदिरात. कुठल्या मंदिरात आहेत? लोहगावच्या मंदिरात आहेत. बरोबर 10 वाजता आपण लोहगाववरून मी तुम्हाला इथं आणतो, इथं सोडतो, मग आपल्या घरी निघून जा, नाही का? पण तोपर्यंत आपण सगळेजण त्या पुण्याच्या जवळच्या लोहगावमध्ये मंदिरामध्ये आपण बसलेलोच नाही का? तिथं कीर्तन कोणाचं सुरू आहे? तुको भरायचं. थोड्या वेळापुरता मला तुकाराम महाराज, समजा शिवाजी महाराज कोण होते तुमच्यापैकी? हो, ते पुढं बसलेले होते ना. तुमच्यातली तुमच्या ठरवान सांगा मला एकदा, म्हणजे मी त्याला विचारतो प्रश्न. हे तुम्ही होता ना? होतात का नाही? पण ज्याला व्हायचंय त्याने लगे व्यसन सोडावं लागते पुढे. नाही ना, मग तर चांगलं आहे ना, व्हायला हरकत नाही ना. वा वा, व्यसन नाही त्यांना.
असे शिवाजी महाराज समोर बसले, तुकोबारायचं कीर्तन सुरी आणि वेडा कुणी टाकलाय? गनिमांनी वेडा टाकला, हातामध्ये तलवारी. लक्ष देऊन ऐका, कीर्तनामध्ये रंग भरला. सगळ्यात पाठीमागं बसलेल्या एका माणसाचं लक्ष गेलं मंदिराच्या बाहेर. बाहेर लक्ष गेलं तर हातामधल्या तलवारी त्या माणसाच्या नजरेला पडल्या. तो माणूस लागला लट 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 कापायला, घाबरायला लागला तो माणूस. त्याने विचार केला, अरे आता आपलं काही खरं नाही, आपण तर मरणार, सगळी लोक मरणार. प्रसंगी परिणामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवाला देखील धोका निर्माण झालाय. आणि एवढे मोठे महान संत तुकोबारा कीर्तन करतात, कदाचित हे सैन्य तुकोबाराला देखील सोडणार नाही. माणूस लागला लट 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 कापायला, त्याचं लक्षच लागे ना कीर्तन ऐकण्यावर. मग त्याने एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, त्याने त्याच्या पुढच्याला असं करता करता कीर्तन मंदिरामध्ये बसलेल्या हरेक माणसाला माहिती झालं की परचक्र पडले आणि सैन्य वाट बघतय कीर्तन संपण्याची, राजेला पकडणारे. लागले लोक जीवाच्या आकांताने घाबरायला, मरणाच्या भीतीने. कुणाचंच लक्ष लागलं नाही कीर्तन श्रवण करण्याकडे. तुकोबारायचं तर आपलं मस्त सुरू डोळे लावून कीर्तन, पुढं काय चाललंय काही घेणं देणं नाही, रंगून गेले तुकोबाराय. पण थोड्या वेळानंतर तुकोबारायने विचार केला, अरे एवढ्या गोड कीर्तनामध्ये मी रंगलोय, पण माझ्या समोर असलेले श्रोते किती रंगलेत हे बघण्यासाठी डोळे उघडले महाराजांनी. तो माणसं लय रंगले होते, हाय का नाही? रंगले होते ना, लय रंगलेले होते माणसं. हो नाही ना, कशाचे रंगले होते माणसं कीर्तनात. माणसं भलतीकडेच लक्ष, जे लट 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 काप, घाम आलेला लोकांना घाबरायला लागले. चेहऱ्यावरती मरणाची भीती दिसली तुकोबारायला लोकांच्या. अरे म्हटलं कीर्तन सुरीन लोक का घाबरायला लागलेत? आणि मग तुकोबारायांनी थोडा कानोसा घेतला आणि मंदिराच्या बाहेर तुकोबाराची नजर गेल्यानंतर तुकोबाराच्या नजरेला ज्यावेळेला सैन्य पडलं तर महाराजांनी विचार केला, अरे परचक्र पडले, सैन्य बघून लोक घाबरायला लागलेत मरणाच्या भीतीने. आणि मग त्या अवस्थेमध्ये गादीवरून नारदाच्या तुकोबारायांनी पाठीमागे असलेल्या परमात्म्यासोबत संवाद साधला आणि 3 अभंग त्या लोहगावच्या मंदिरामध्ये तुकोबारायच्या मुखातून बाहेर पडले नारदाच्या गादीवरून. त्यामधला पहिला अभंग कोणता आहे? तर आईसा हा आकांत न देखवे डोळा. दुसरा अभंग काय म्या मानावे हरिकथेचे फळ. हे देवा, अरे आजपर्यंत आम्ही तुझी सेवा केली, माझ्या 8 पिढ्यापासून आम्ही तुझी भक्ती करतोय, हेच का फळ माझ्या भक्तीचं? हेच का फळ माझ्या कीर्तनाच्या सेवेचं? जर माझ्या कीर्तनामध्ये आज भलतं सलतं घडलं, राजेंच्या जीवाला धोका निर्माण झाला, तर तू काय इथं नाहीयेस का? काय तुम्ही येथे नसालसे झाले? तू काय इथं नाहीये का देवा? तू एक काम कर देवा, आता या संकटामधून तूच आम्हाला केवळ वाचू शकतो. पण ऐक, तुला वाटल मी भीतोय का काय माझ्या मरणाला? अरे या सैन्याला तर सोड, अरे काळाला न भिणारी आम्ही संत लोक आहे. सैन्य तर फार क्षुल्लक गोष्ट आहे, त्यांना भीत नाहीत आम्ही. पण तरी मी तुला प्रार्थना का करतोय, तर माझ्या समोर बसलेली लोक घाबरायला लागलेत, म्हणून यांच्यासाठी तू आम्हाला वाचव. मी माझ्या मरणाला भीत नाही. अभंग नाही आता पुन्हा मरना, भीत 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 नाही आता
म्हणतात की देवा तुला वाटत असेल मी भीतो का काय, पण भीत नाही आता आपुल्या मरणा, मी माझ्या मरणाला भीत नाही. का प्रार्थना करताय तुकाराम महाराज तुम्ही, असं देवाने विचारलं. तर त्याचं उत्तर पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये दिले, दुःख होते जना न देखवे. जगाला झालेलं दुःख आमच्या नजरेला आम्हाला बघवत नाही. चलता चलता तुकाराम महाराजांनी अर्ध्या चरणामध्ये साधूंचा स्वभाव सांगितला. साधूचा स्वभाव आणि आपल्या स्वभावामध्ये बदल असा आहे, समाजाचं दुःख बघून ज्याचं अंतकरण हे लावतं ना, ज्याला दुःख होतं ना अंतकरण, त्याला म्हणायचं साधू. आणि दुसऱ्याचं दुःख बघून ज्याला सुख होतं तो म्हणजे तुमच्या आमचा सामान्य वर्ग. तुकोबाराय म्हणतात दुःख होते जना न देखवे. जगाला झालेलं दुःख आम्हाला देखवत नाही, म्हणून देवा मी तुला प्रार्थना करतोय की आमचं हे दुःख तू निवृत्त कर.